नाशिकच्या वडनेर धुमाला गावात रक्षाबंधनाचा उत्सव यंदा आनंदाचा नाही तर अश्रूंचा आणि वेदनेचा झालाय. शुक्रवारी रात्री गावावर भीषण दुःख कोसळलं. फक्त 3 वर्षांचा आयुष भगत घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेलं. काही वेळातच गावकऱ्यांना त्याचा मृतदेह मिळाला, पण कुटुंबासाठी वेळ थांबूनच गेला. आज रक्षाबंधन. आयुषची 9 वर्षांची ताई रक्षाबंधनाच्या सणासाठी आतुर होती, पण नियतीने क्रूर खेळ केला. वडनेर रेंज रोड येथील भगत यांच्या मळ्यातील घरापुढे खेळत असलेल्या आयुषला बिबट्याने ओढून नेल्याची घटना शुक्रवारी दिनांक 8 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. 8:30-9 वाजेच्या सुमारास वडील किरण यांनी आयुषला जेवणासाठी हाक मारली, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. लगतच असलेल्या टोमॅटोच्या सरीत त्यांना रक्त दिसल्याने त्यांचा थरकाप उडाला. परिसरात बिबट्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. वनविभागाला कळवण्यात आले. यानंतर सुरू झाले शोधकार्य. 2 तासाच्या शोधकार्यानंतर उसाच्या शेतात आयुषचे धड सापडले आणि एकच शोककळा पसरली. या गावात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. आज रक्षाबंधनाचा सण, परंतु आजचा आनंदाचा सण या गावासाठी हृदयद्रावक बनला. आयुषच्या बहिणीने आपल्या मृत भावाच्या हातावर राखी बांधताच हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला. या बहिणीचं रक्षाबंधन आता आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं राहणार आहे. डोळ्यातून आसवे गळत होती, पण तरीही राखीची परंपरा निभावली. तो क्षण पाहून गावातील प्रत्येकजण रडू लागला. आयुषच्या आठवणी, राखीचा तो क्षण आणि गावभर पसरलेली हळहळ, हे दृश्य कोणाच्याही मनातून कधीच पुसलं जाणार नाही. सध्या गावात भीतीचं सावट आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.